नमस्कार मित्रांनो, टेक विथ राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉइन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील। मित्रांनो, आता खरीप हंगाम 2024 जवळपास आठवड्याभराने मान्सून महाराष्ट्रात आल्यानंतर सुरू होणार आहे आणि त्यानंतर पेरण्या झाल्यानंतर शेतकऱ्यांची लगबग पीक विमा भरण्याकरिता सुरू झालेली आपल्याला दिसून येईल। मित्रांनो, आता खरीप हंगाम 2024 करिता पीक विमा काढण्याकरिता किती पैसे लागतील, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार आहेत, कोणत्या चुका टाळायला हव्यात, पीक विमा तर काढला, पुढे ई पीक पाहणी करावीच लागणार का, तुमच्या गावातील काही शेतकऱ्यांना मागच्या विम्याचे पैसे आले, पीक विमा भरून सुद्धा तुम्हाला आले नाही, याचे कारण कोणते, पीक विमा भरताना बँक खाते क्रमांक दुसरा दिला मात्र पैसे दुसऱ्याच खात्यात आले, असे कस काय झाले, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 पीक विम्याकरिता आवश्यक असणारे कागदपत्रे कोणकोणती लागणार याबाबत सर्वप्रथम या ठिकाणी आपण माहिती पाहूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याची पासबुकची आवश्यकता ही पडणार आहे। त्यानंतर मित्रांनो, 7/12 उतारा व एकूण जमिनीचा दाखला म्हणजेच 8अ उतारा, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये लँड रेकॉर्ड्स म्हणतो, हे सुद्धा तुम्हाला पीक विमा काढण्याकरता लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, पीक पेरा स्वयं घोषणापत्र, त्याला आपण शोविंग सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतो, ते सुद्धा लागणार आहे। त्यानंतर तुम्ही शेतजमीन जर भाडे करार करून कसत असाल तर तुमच्या स्वतःच्या मालकीची जमीन नसेल तर त्या जमिनीच्या मूळ मालकासोबत झालेला भाडे करार, त्याला आपण टेनंट सर्टिफिकेट असं म्हणतो, ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर सामायिक खातेदार असेल तर इतर खातेदारांचे संमतीपत्र सुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे। मित्रांनो, आता या कागदपत्राबाबत सविस्तर एक एक करून विस्तृत माहिती या ठिकाणी आपण पाहूयात, जेणेकरून कागदपत्रातील चुका टाळता येऊन पुढे पीक विम्याची नुकसान भरपाई तुम्हाला सहज मिळविता येईल। मित्रांनो, या ठिकाणी आता सर्वप्रथम कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते या ठिकाणी पाहूयात। तरी यामध्ये सर्वप्रथम आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याचे पासबुक याचा समावेश होतो। पीक विमा अर्ज भरताना अर्जदाराचे आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याचे पासबुक स्कॅन करून अपलोड करावे लागते। बऱ्याचदा पीक विमा अर्ज भरताना ज्या बँक खाते क्रमांकाचे पासबुक दिले जाते ते खाते आधार कार्ड सोबत संलग्न नसते, यामुळे पीक विम्याच्या भरपाईचे पैसे अर्जदाराच्या दुसऱ्या आधार सोबत संलग्न बँक खात्यात जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर पुढचे कागदपत्र आहे 7/12 उतारा व एकूण जमिनीचा दाखला म्हणजेच 8अ उतारा। मित्रांनो, यालाच लँड रेकॉर्ड्स असे सुद्धा म्हणतात। ज्या शेतकऱ्यांचा शेतीचा एकच गट क्रमांक आहे त्यांना फक्त 7/12 उतार्याची आवश्यकता पडेल। ज्यांची जमीन 2 गटात विभागलेली आहे त्यांनी मात्र 7/12 उतार्यासोबत एकूण जमिनीचा दाखला सुद्धा जोडायला हवा। मित्रांनो, पीक विमा भरताना अपलोड युअर लँड रेकॉर्ड्स या ठिकाणी ते अपलोड करावी लागतात। आता डिजिटल 7/12 उतारा व डिजिटल एकूण जमिनीचा दाखला मिळतात। पीक विमा भरताना लेटेस्ट नवीन डाउनलोड केलेले उतारे वापरायला हवेत। आता मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र पाहूयात, ते म्हणजे पीक पेरा। यामुळे मित्रांनो, पुढे पीक विमा दावा केल्यानंतर पीक विमा मिळण्यास अडचणी येऊ शकतात। मित्रांनो, पीक पेरा आणि ई पीक पाहणीचा ताळमेळ हा बसायलाच हवा। मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करिता लागणारे कोऱ्या पीक पेरा सोय घोषणापत्राची PDF फाईल तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी उपलब्ध करून दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी पुढील कागदपत्र आहे जमिनीचा भाडे करार। यालाच मित्रांनो इंग्रजीमध्ये टेनंट सर्टिफिकेट
असं सुद्धा म्हणतात। मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला मूळ मालकी हक्काची शेतजमीन दुसरी व्यक्ती जमीन कसण्याचा भाडे करार करून स्वतः पिकवीत असलेली दिसून येते। गावाकडच्या भाषेत याला जमीन ठोक्याने देणे किंवा बटाईने देणे असे शब्द आपण वापरतो। अशा वेळी त्या जमिनीवरील पिकाचा पीक विमा जमीन कसणाऱ्याला काढायचा असेल, अशा वेळी मूळ जमीन मालकासोबत शेत जमीन कसण्याचा जो भाडे करार झालेला आहे तो पीक विमा अर्ज भरताना अपलोड करावा लागतो। शेत जमीन भाडे कराराला टेनंट सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतात। सर्वच पीक विमा अर्जदारांना याची आवश्यकता पडत नाही। मित्रांनो, तुम्हाला टेनंट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सुद्धा हवा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही टेनंट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सुद्धा PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकता। त्यानंतर मित्रांनो, सामायिक खातेदार असेल तर आवश्यक कागदपत्रे कोणते लागते ते या ठिकाणी पाहूयात। मित्रांनो, सामूहिक खातेदार असेल तर इतर खातेदारांचे संमतीपत्र तुम्हाला आवश्यक आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर सामायिक खातेदार म्हणून नोंद आपल्याला पाहायला मिळते। अशा वेळी पीक विमा अर्जदार खातेदाराव्यतिरिक्त इतर खातेदारांचे संमतीपत्र अशा शेतजमिनीचा पीक विमा काढताना आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, इतर आवश्यक गोष्टींमध्ये अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक चालू स्थितीतला हा सुद्धा पीक विमा अर्ज भरताना आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक हा तुम्ही एकच मोबाईल क्रमांक वापरून घरातील इतर सदस्यांचा पीक विमा अर्ज सुद्धा भरताना वापरू शकता। मित्रांनो, आता पीक विमा अर्ज भरणे सुरू झाले की अर्ज ऑनलाईन मोबाईलद्वारे कसा भरावा याबाबत आपण दरवर्षी आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ बनवित असतो। मित्रांनो, तो व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून या ठिकाणी तुम्ही ठेवायला हवे। मित्रांनो, आता आपण या ठिकाणी पीक विमाबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, त्यातील काही प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आता आपण एक एक करून पाहूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न असा निर्माण होतो की खरीप 2024 पीक विमा सुद्धा 1 रुपयामध्ये काढता येणार आहे का? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे हो। या वर्षी सुद्धा पीक विमा काढण्याकरिता पीक विमा कंपनीला द्यावा लागणारा शेतकरी शेअर शासनाकडूनच भरला जाणार आहे। किती हेक्टरपर्यंत पीक विम्याचा शेअर शासन भरणार याची मर्यादा नाही। फक्त एक गोष्ट या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की ती म्हणजे तुमचे 2 सातबारे असतील तर अशा वेळी तुम्हाला 2 रुपये या ठिकाणी पीक विमा भरण्याकरता लागणार असेल। तुमचे सातबारे जर कधी 3 असेल तर 3 रुपये, जितके तुमचे सातबारे असतील तितके रुपये तुम्हाला या ठिकाणी पीक विमा भरण्याकरता लागणार आहे। तसेच मित्रांनो, पीक विमा तुम्ही CSC सेंटर अथवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत भरणार असाल तर मित्रांनो, प्रति सातबारा 15 रुपये व प्रिंट करण्याचे वेगळे, तसेच 8 उतार्याचे सुद्धा व इतर काही झेरॉक्स काढण्याची गरज पडली तर त्याचे वेगळे पैसे तुमच्याकडून आकारले जातात। म्हणजे काय मित्रांनो, तर शासनाकडून पीक विम्याच्या प्रीमियमचे पैसे दिले जातात। अर्ज भरण्याकरिता आवश्यक इतर कागदपत्रे व पीक विमा अर्ज भरण्याचे चार्जेस हे अर्जदाराला स्वतः खिशातून भरावे लागतात। त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे येणाऱ्या खरीप हंगाम 2024 करिता पीक विमा अर्ज कधी भरावा? तर मित्रांनो, आपल्याकडे साधारण मान्सूनचे आगमन 6 जूनच्या आसपास होते व सर्व ठिकाणच्या पीक पेरण्या या जून महिन्याच्या शेवटीपर्यंत पूर्ण होतात। अशा वेळी जूनच्या शेवटी अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही पीक विमा अर्ज भरायला हवा। मित्रांनो, बऱ्याचदा कृषी विभाग अमुक तारखेपर्यंत पीक पेरणी करू नका असे सांगते। अशा वेळी त्या तारखेच्या पुढची पीक लागवड दिनांक आपली असायला हवी। त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की मी ज्या पिकाची लागवड केलेली आहे ते पीक त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे पीक विमा अर्ज भरताना मिक्स क्रॉपिंगचा पर्याय यस किंवा नो? बऱ्याच ठिकाणी शेतात मुख्य पिकासोबत आंतरपीक म्हणून दुसरे पीक घेतल्या जाते। जसे की विदर्भात सोयाबीनमध्ये
तुरीची आंतरपीक म्हणून लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, अशा वेळी त्या शेतजमिनीचा पीक विमा काढायचा असेल तर मिक्स क्रॉपिंग पर्यायाच्या ठिकाणी तुम्हाला यस हा पर्याय निवडावा लागतो व कोणत्या पिकाची किती टक्के लागवड केली ते रेशोनुसार पीक विमा अर्जामध्ये तुम्हाला ऑनलाईन भरावे लागते। त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, गावातील इतर शेतकऱ्यांना मागच्या पीक विम्याची नुकसान भरपाई मिळाली, मला मात्र मिळाली नाही, असा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असतो। मित्रांनो, आज सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या मनात असा गैरसमज आहे की पीक विम्याची भरपाई ही सरसगट मिळते। सरसगट म्हणजे काय, तर सर्व पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे। मित्रांनो, आपण जर मागील पीक विम्याची माहिती तपासली तर आपल्या लक्षात असे येते की सरसगट पीक विमा भरपाई ऐवजी ज्यांनी पीक नुकसानीचा वैयक्तिक दावा दाखल केलेला होता त्यांना पीक विमा नुकसान भरपाई जास्त वेळा मिळालेली आहे। म्हणून मित्रांनो, तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर तुम्ही वैयक्तिक पीक विम्याच्या ॲपद्वारे किंवा संबंधित पीक विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून पीक नुकसानीच्या 48 तासाच्या आत पीक विमा दावा दाखल करायला हवा। मित्रांनो, तुमच्या गावात सुद्धा ज्यांनी वैयक्तिक पीक विमा दावे दाखल केले त्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली तुम्हाला दिसून येईल। मात्र ज्या शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा काढला मात्र दावा दाखल केलेला नाही त्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही। मित्रांनो, पीक विम्याचा वैयक्तिक दावा कसा दाखल करायचा याबाबत दरवर्षी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवित असतो। याकरिता मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा असा असतो की ई पीक पाहणी पीक विम्याचा लाभ मिळविण्याकरिता आवश्यक आहे का? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात द्यायचे तर हो असे आहे। आता 7/12 उतार्यावर नमुना क्रमांक 12 मध्ये पिकाची माहिती ही ई पीक पाहणी ॲपद्वारेच नोंदविल्या जाते। तुम्ही पीक विमा भरताना जरी पीक पेऱ्याबाबत स्वय घोषणापत्र देत असाल तरी ई पीक पाहणीद्वारे झालेली पिकाची नोंदच पीक विमा भरपाई देताना तपासली जाते। तसेच मित्रांनो, पीक विम्या व्यतिरिक्त शासनाकडून दिल्या जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई करिता सुद्धा ई पीक पाहणीचीच नोंदणी ही विचारात घेतली जाते। मित्रांनो, पीक विमा भरल्यानंतर तुम्ही ई पीक पाहणी करत असाल तर पीक पेरा स्वयं घोषणापत्रात पीक लागवडीची माहिती आणि ई पीक पाहणी करताना तुम्ही देत असलेली माहिती सारखीच असायला हवी, ती जुळायला हवी। मित्रांनो, ई पीक पाहणी कशी करायची याबाबत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दरवर्षी व्हिडिओ बनवित असतो। तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पीक विम्याबाबत तुमच्या मनातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली।